नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी कांद्याची पात मी बारीक चिरून घेतली आहे। 8 ते 10 हिरव्या मिरच्या, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि पाव किलो वांगी। इथे मी वांग्याचे देठ काढून घेतलेले आहेत आणि आता आपण हे एका पॅन मध्ये भाजून घेणार आहोत। पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकले आहे। ते छान गरम झाल्यानंतर आपण देठ काढून घेतलेली वांगी त्यात टाकणार आहे। वांगी छान तेलात सगळीकडून भाजून घ्यायचं आहे। वांगी भाजून झाले आहेत। आता हे आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ। वांगी भाजून झाल्यानंतर त्याच पॅन मध्ये मी थोडेसे मिरच्या आणि लसूण तळून घेणार आहे। लसूण आणि मिरच्या छान तळून झाल्या आहेत। आता हे मी एका प्लेट मध्ये काढत आहे। आपण जी वांगी प्लेट मध्ये काढून घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी कीड आहे की नाही हे चेक करून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती लवकर वांग्याचे 2 तुकडे झाले आहेत। याचाच अर्थ वांगी छान भाजले गेले आहेत। वांगी छान आतमधून पांढरे शुभ्र निघत आहेत, त्यामध्ये कसलीही कीड नाही आहे। आता ही वांगी आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर आपण तळून घेतलेले मिरच्या आणि लसूण खलबत्त्यात ठेचून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता ठेचा वाटून झालेला आहे। मी इथे ठेचा खूप मोठा ठेवला आहे, जास्त बारीक वाटून घेतलेला नाही आहे। आता हा ठेचा एका प्लेट मध्ये काढून आपण भाजून घेतलेली वांगी मी इथे वाटून घेणार आहे। वांगी वाटत असताना थोडीशी कांद्याची पात घालून ही वांगी वाटून घ्यायची आहेत, कारण वांग्यासोबत वाटलेली कांद्याची पात खायला खूपच छान लागते। आता यात थोडीशी कांद्याची पात घालायची आहे आणि हे आता वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण तयार आहे। आता आपण ही फोडणीची तयारी करूया। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतला आहे, त्यात 1 चमचा तेल टाकला आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे मी त्यात घालणार आहे। जिरे छान तडतडून झाल्यानंतर मी इथे काही कढीपत्त्याची पानं त्यात टाकणार आहे। कढीपत्त्याची पानं छान तेलात तळून झाल्यानंतर आपण खलबत्त्यात वाटून घेतलेले मिरचीची पेस्ट यात घालणार आहोत। ही मिरचीची पेस्ट तेलात खूप छान तळून घ्यायची आहे। तळून झाल्यानंतर यात आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालणार आहे आणि तेलात छान तळून घेणार आहे। ही कांद्याची पात आपल्याला जास्त वेळ तळायची नाही। त्यानंतर आपण वाटून घेतलेलं वांग यात घालणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे।
वांगे छान मिक्स झाले आहे। आता आपण यात चवीपुरतं मीठ घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत। मीठ मिक्स झाल्यानंतर आपण ही भाजी झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर झाकण काढून आपण या भाजीवर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ही भाजी छान मिक्स करून घेणार आहोत आणि तयार आहे आपलं वांग्याचं भरीत। आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करणार आहे। आपण बनवलेलं वांग्याचं भरीत भाकरीसोबत खूपच छान लागतं। तुम्ही हे वांग्याचं भरीत घरी एकदा नक्की करून पहा। आणि सर्वात महत्त्वाचं, माझी ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग रेसिपी बरोबर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पालकची सुकी भाजी बनवणार आहोत। घाई गडबडीत फक्त 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। त्यात अजून म्हणजे या भाजीला खूप काही तामझाम करायची गरज नाही, म्हणजे कोणतेही मसाले घालायची गरज नाही। चला तर मग चटकन होणारी आणि टिफिनसाठी परफेक्ट असलेली पालकची सुकी भाजीची रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 पेंडी पालक घेतले, ती स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतली आहे। आता ही भाजी बाजूला ठेवून आपण फोडणीकडे वळूया। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल घेतले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते। जिरे छान फुलले की त्यामध्ये आपण लसूण घालायचं। इथे मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतल्यात। लसूण छान तळून घ्यायचंय। लसूण तळलेला आहे। आता मी 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता, तो मी इथे घालते। आता हा कांदा तेलात छान तळून घ्यायचा आहे। कांदा हलका ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे, जास्त ब्राऊन होऊ द्यायचं नाही। तुम्ही पाहू शकताय कांदा कितपत तळलाय तो। आता यामध्ये आपण चिरून घेतलेले पालक घालायचे। या भाजीला अजिबात पाणी टाकून शिजवायची गरज नाही। पालकमध्ये खूप सारं पाणी असतं, त्या पाण्यावरच ही भाजी शिजली जाते। पालक पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपण पाणी अजिबात घातलेलं नाही, या पालकचंच पाणी एवढं सारं आहे। आता ही पालक 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत छान मऊ होत नाही तोपर्यंत। तुम्ही पाहू शकता पालक छान शिजले। आता यामध्ये मी लाल तिखट ऍड करणार आहे। इथे मी 2 चमचे लाल तिखट घालते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालते आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालायचंय। हे कूट मी भाजलेल्या शेंगदाण्यापासून बनवलंय आणि ते 1 ते 1.5 वाटी घालायचंय। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊ। आता ही भाजी कमीत कमी 3 ते 4 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय।
तुम्ही पाहू शकता लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट छान मिक्स झालंय। आता अशीच ही भाजी वाफेवर 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि सगळ्यात शेवटी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परत एकदा मिक्स करून गॅस ऑफ करायचा आहे। अशी ही सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भाजी तुम्ही नक्की करून बघा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या अशाच एका खमंग रेसिपी बरोबर।
नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण अगदी ढाब्यावर मिळते तशीच काजू करीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवले। त्याचबरोबर असे मोठ्या मोठ्या साईजमध्ये मी कांदे कट करून घेतले, ते मी याच्यात घालणार आहे। हे या काजू मसाल्याचं सिक्रेट आहे। याच्या ग्रेव्हीमुळेच काजू मसाल्याला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर इथे 20 ते 25 काजू घेतलेले आहेत, ते याच्यात घालायचे। या ठिकाणी तुम्ही स्वस्तातले काजू सुद्धा वापरू शकता। आता आपण हे कांदा आणि काजू छान मऊ होईपर्यंत उकळून घेऊया। कांदा आणि काजू शिजायला खूप कमी वेळ लागतो, अगदी 5 ते 6 मिनिटं। आता हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि याच्यातलं पाणी सर्व निथळून घ्यायचंय। आता हे एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। आता हे झाकण लावून छान बारीक वाटून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान पेस्ट बनली आहे। यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। या ठिकाणी मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले। हे तूप छान गरम झालं की यामध्ये आपण काजू भाजून घेणार आहोत। हे जवळपास 15 ते 20 काजू आहेत, याचे मी मध्यभागातून अर्ध्यामध्ये कट करून घेतले। आता हे काजू या तुपामध्ये रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता काजूचा रंग बदलला आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल गरम झालं की यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये मी 1 तेजपत्ता घेतला, त्यानंतर छोटासा दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 2 लवंग आणि 4 काळे मिरे। आता हे छान आपण तेलामध्ये तळून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालते। जिरे छान फुलू द्यायचे आहेत। जिरे छान फुलले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेत। आता हे छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर छान बदलला आहे आणि कांदा छान तळला सुद्धा आहे। आता याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घालूया। इथे मी 1 चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट घेतली आहे। आता इथे जे आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट घातली आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे कांद्याबरोबर आपण तेलात तळून घेणार आहोत। छान 1-2 मिनिटं परतून घ्यायचे, म्हणजे याचा सर्व कच्चेपणा निघून जाईल। आता यामध्ये मी 2 बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहे। आता हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। टोमॅटो तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, ज्यामुळे टोमॅटो छान शिजले जातील आणि लवकर मऊ सुद्धा होतील। इथे मी 1 चमचा मीठ घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे सर्व एकदाच चवीपुरतं मीठ घातलं तरी सुद्धा चालेल। आता हे 1-2 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे टोमॅटो छान मऊ होतील। तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजले आहेत। आता यामध्ये मी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची घालते, यामुळे ग्रेव्हीला खूप छान कलर येतो। त्यानंतर पाव चमचा हळद घालायचे, 1 चमचा धने पावडर आणि जिरे पावडर घालायचे, 1 चमचा गरम मसाला घालायचा। आता हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊया। मसाले करपू नयेत म्हणून यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालते। पाणी अगदी कमी घालायचे, ज्यामुळे मसाले करपणार नाहीत आणि हे मसाले छान शिजले जातील। मसाल्याचा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे। त्यानंतर आपण जे वाटण घेतलं होतं काजू आणि कांद्याचं, ते इथे घालायचे। हे वाटण वाटताना थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल। आता हे मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। वाटण मिक्स करून झाल्यानंतर
आता या ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्याचा कलर चेंज झालाय। आता यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे। म्हणजे तुम्हाला ग्रेव्ही कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमच्या मर्जीने पाणी घालू शकता। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही खूप थिक वाटते, त्यानंतर शिजून अजूनही थिक होते, त्यामुळे मी थोडंसं पाणी अजून घालते। आता ही ग्रेव्ही आपण 5 ते 6 मिनिटं शिजवून घेणार आहोत। हा काजू मसाल्याची रेसिपी खूप सोपी आहे, तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले त्या पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर ढाब्यापेक्षाही सुंदर चव त्याला येईल। अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काजू मसाला बनवायची रेसिपी सांगितली आहे, त्यामुळे तुम्ही ही काजू मसालाची रेसिपी नक्की करून बघा। ग्रेव्ही छान शिजली गेली आहे। आता यामध्ये आपण स्टार्टिंगला जे भाजून घेतलेले काजू होते ते इथे घालणार आहोत। आता हे छान मिक्स करून परत एकदा 2-3 मिनिटे ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये मी दुधावरची साय घालते। याच गोष्टीमुळे धाब्यावरच्या काजू करीला खूप छान चव येते। त्याचबरोबर याची टेस्ट अजूनच वाढेल, यामुळे मी कसुरी मेथी हातावर बारीक चोळून त्यामध्ये घातली आहे। या 2 गोष्टींमुळेच धाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये या काजू करीला खूप छान टेस्ट येते। या पद्धतीने तुम्ही जर काजू मसाला बनवला तर तुम्हाला धाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये जायची अजिबात गरज लागणार नाही। आता याच्यावर थोडंसं झाकण ठेवून 1-2 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही खूप छान शिजली आहे, याचा वास खूप छान दरवळतोय। चला तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि अशा चटपटीत आणि मसालेदार रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी वगैरे। आता हे आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। हा काजू मसाला तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा नान किंवा तंदूर रोटी सोबत हा खूप छान लागतो। मी माझ्या एका व्हिडिओमध्ये तव्यावर कशी तंदूर रोटी बनवतात ते सुद्धा सांगितले, तर ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा किंवा मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा। चला तर मग भेटूया अशाच एका मसालेदार आणि खमंग रेसिपी बरोबर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण एकदम चटपटीत अशी मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलाय आणि त्याच्या पाकळ्या मोकळ्या केल्यात आणि कांद्याचा जो आतमधला भाग असतो तो मी बाजूला ठेवलाय। त्यानंतर 8 ते 9 कडपत्त्याची पानं घेतली आणि अर्धा किलो भेंडी अशा 1 इंच तुकड्यामध्ये कट करून घेतली। त्याचबरोबर दुसऱ्या प्लेटमध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली। त्यानंतर प्युरी बनवण्यासाठी अर्धा टोमॅटो, काही लसणाच्या पाकळ्या आणि मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला टोमॅटो आणि मिरच्या। सर्वात आधी मसाला भेंडीसाठी लागणारे वाटण तयार करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे मोठे साईजचे कांदे कट करून बाजूला ठेवले होते ते घेतलेत। त्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या कट करून घेतल्या होत्या ते घालायचे आणि याचं बारीक वाटण तयार करायचे। त्यानंतर दुसरीकडे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवले। तेल गरम झालं की आपण कट करून घेतलेली भेंडी यात घालायची। आता ही भेंडी आपण या तेलात 80 ते 90% शिजेल इथपर्यंत ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची। भेंडी कट करत असताना भेंडी एकसारखी कट करायची आहे, म्हणजे ती एकसारखी तळली जाते किंवा शिजली जाते। आता यामध्ये पाव चमचा हळद घालायचं। या हळदीमुळे काय होतं ना, भेंडीचा जो ग्रीन कलर असतो तो टिकून राहतो। नाहीतर काय होतं, भेंडी थोडीशी तळायला लागली की त्याचा रंग काळसर पडतो, म्हणून हळद घालायची, त्यामुळे भेंडीचा हिरवा कलर टिकून राहतो। आता ही भेंडी 90% शिजली आहे। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया। त्यानंतर याच कढईमध्ये 1 चमचा तेल अजून टाकायचं
आपण कांदा पाकळ्यांमध्ये जो कट केला होता तो इथे तळून घेणार आहोत। आता हा कांदा आपण सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत। हा कांदा सतत हलवत राहायचा, नाहीतर एक बाजू करपली जाईल आणि एक बाजू कच्ची राहील। तुम्ही पाहू शकता कांदा छान तळला गेलाय। आता हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये परत एकदा 1 चमचा तेल अजून घ्यायचंय। तेल छान गरम झालं की यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते। जिरे छान फुलले आहेत। आता मी यामध्ये पाव चमचा हिंग घालते। हिंग घातल्यानंतर यामध्ये काही कढीपत्त्याची पानं घालायचे आणि छान तळून घ्यायचा। कढीपत्ता छान तळला की यामध्ये आपण वाटून घेतलेला कांदा, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची। आता ही पेस्ट छान तळून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर चेंज झालाय। आता यामध्ये आपण जो अर्धा कांदा प्युरीसाठी ठेवला होता त्याची प्युरी करून यामध्ये घालायचं आणि आता ही प्युरी सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायची। तुम्ही पाहू शकता कांदा आणि टोमॅटोची पेस्ट छान तळली गेली। आता यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया। इथे मी 1 चमचा लाल तिखट घातले, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि सोबतच पाव चमचा आमचूर पावडर आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले आपल्याला तेलात परतून घ्यायचे। हे कोरडे मसाले जळू नये म्हणून मी यामध्ये 4 ते 5 चमचे पाणी घालते आणि या पाण्यात आपण हे मसाले छान परतून घेणार आहोत। मसाल्याचा खूप छान वास येते आणि आपण जे यामध्ये आमचूर पावडर घातले ना यामुळे भेंडी खूपच चटपटीत बनते। अगोदर घातलेले पाणी सगळं शोषून घेतले, त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालून आता हे मसाले तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता मसाल्याला खूप छान तेल सुटले। आता आपण तळून घेतलेली भेंडी यामध्ये घालूया आणि या ग्रेव्हीमध्ये ही भेंडी छान मिक्स करून घेऊया। भेंडी छान मिक्स झाली आहे। आता यामध्ये आपण मोठ्या साईज मध्ये जे टोमॅटो कट केले होते ते इथे घालायचे। हे जे टोमॅटोचे मोठे पीस आपण यामध्ये घातले तो शक्यतो शेवटीच घालायचे, कारण काय होतं आपण जर हे टोमॅटोचे पीस पहिल्यांदाच घातलो तर ग्रेव्ही सोबत हे मिक्स होऊन जातील आणि आपल्याला कळणार सुद्धा नाही की हे टोमॅटोचे पीस आहेत ते। आता हे आपण झाकण ठेवून साधारण 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली आहे। आता लगेचच यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। हा कांदा परत एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। हा तळलेला कांदा अगदी शेवटी घालण्याचं कारण म्हणजे यात कांद्यामध्ये जो हलका कच्चेपणा असतो तो टिकून राहतो। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा हे मिक्स करून घेऊया। चला तर मग मसाला भेंडी तयार आहे। तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा ही भाजी खूप रसरशीत झाली आहे। आता हे आपण प्लेटमध्ये काढूया। चला तर मग आजची ही माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट मधून सांगा आणि अशीच चटपटीत मसाला भेंडी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी झटपट होणारी वांग्याची भाजी बनवून दाखवणार आहे। अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी काही काटेरी वांगे घेतले आहेत। हे साधारण 300 ते 400 ग्राम आहेत। त्याचबरोबर इथे मी थोडंसं पाणी घेतले ज्यात आपण ही वांगी चिरलेले टाकणार आहोत। आता आपण वांगी कट करून घेऊया। सर्वात आधी वांग्याची देठ काढून घ्यायची आहे। सर्व देठ नाही काढायचं, थोडंसं ठेवायचं आणि त्यानंतर याची काटे काढून घ्यायची आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे काटे काढू शकता।
वांग्याची काठे काढून झालेली आहेत। आता आपण याला कट करून घेऊया। वांग्याला अगोदर अर्ध्यामध्ये कट करायचं आहे, त्यानंतर अर्ध्या वांग्याला परत एकदा अर्ध्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही एका वांग्याची 8 भाग केली तरी चालतील किंवा मी दाखवते त्याप्रमाणे 4 भाग ठेवले तरी सुद्धा चालतील। अशाच पद्धतीने बाकीचे वांगे कट करून घेऊया। आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालायची आहे। हे जिरे आणि मोहरी छान तडतडू द्यायचे। जिरे आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालते। त्यानंतर याच्यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतल्यात त्या मी घालते। या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्तच वापरायचा, लसणामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचा। आता यामध्ये आपण चिरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आहेत। या वांग्याच्या भाजीमध्ये आपण अजिबात पाणी वापरणार नाही आहोत, त्यामुळे ही भाजी टिफिनसाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी ही भाजी परफेक्ट आहे। आता ही वांगी तेलामध्ये 1-2 मिनिटं परतून घ्यायचे। वांगी शिजायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 2-3 मिनिटात हे शिजतात। त्यामुळे अगदी घाई गडबडीच्या वेळेस सुद्धा तुम्ही ही भाजी पटकन बनवू शकता। आता यामध्ये मी 1 चमचा मीठ घालते किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे। यामुळे वांगे अजूनच जास्त लवकर शिजतात। आता हे मीठ वांग्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। सर्व वांग्याला एकसारखं मीठ लागलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने हे वांगे हलवायचे। 1 मिनिट हे वांगे परतून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून अगदी 2 मिनिटं हे आपण शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजले गेले आहेत। तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजले आहेत। मी हे वांगे जास्त शिजवत नाही, ते हलकेसे कच्चेच ठेवते। तुम्हाला जर यापेक्षा जास्त शिजलेले हवे असतील तर पाण्याचा थोडासा शिंतोडा टाकायचा, म्हणजे यापेक्षा वांगी जास्त शिजले जातील। आता यामध्ये आपण मसाले घालूया। या ठिकाणी मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घालते, त्याचबरोबर पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर चोळून घालते। यामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते। आणि सगळ्यात शेवटी म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालते। हे शेंगदाण्याचं कूट मी घरी बनवलंय। शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे तीळ घालून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे किंवा ते थोडंसं मोठं ठेवलं तरी चालेल। आता हे मसाले आपण वांग्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। चला तर मग भाजी रेडी आहे। मसाले सुद्धा छान मिक्स झालेले आहेत आणि या भाजीचा सुगंध तर खूप छान सुटला आहे। आता या भाजीचा आपण शेवट करूया। भाजीचा शेवट करणे म्हणजे कोथिंबीर टाकणे। इथे मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते। छान मिक्स करून घेतली की आपण प्लेटमध्ये सर्व करूया। ही भाजी मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी परफेक्ट आहे। खूप सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर अगदी कमीत कमी वेळात होणारी आहे। अशा पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी बनवून नक्की बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। तुम्हाला दाखवते वांग कितपत शिजले। तुम्ही पाहू शकता वांग छान शिजलं आहे, जास्त मऊही झालेलं नाही। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवून दाखवणार आहे। या घेवड्याच्या शेंगाला मराठवाड्यात वरण्याच्या शेंगा सुद्धा म्हटलं जातं। इथे मी काही शेंगा स्वच्छ धुवून नीट करून घेतल्या आहेत। याच्यात काही किडे वगैरे असतील तर बाजूला काढायचा आणि सुरीने किंवा विळेने या शेंगा कट करून घ्यायचा। आधी आपण या शेंगा उकडून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय।
यामध्ये या शेंगा घालायच्यात। या ठिकाणी तुम्ही या शेंगा कुकरमध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता। कुकरची फक्त 1 शिट्टीमध्ये या शेंगा शिजून जातात। आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालते। मीठ अगदी थोडंसं घालायचं म्हणजे अर्धा चमचा घालायचं। मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि कमीत कमी 5 ते 6 मिनिटे या शेंगा उकडून घ्यायचं। आता या ठिकाणी मी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतलाय, तो छान बारीक कट करून घ्यायचा। ही घेवड्याची भाजी खूप लवकर बनते। जर तुम्हाला काही असेल तर तुम्ही या घेवड्याच्या शेंगा रात्री सुद्धा उकडून ठेवू शकता। याचा आपण रस्सा करत नाही आहोत, त्यामुळे ही डब्यासाठी सुद्धा परफेक्ट भाजी आहे। चला तर मग कांदा आणि टोमॅटो कट करून झालेला आहे। आता आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा कट करून घेऊया। आता मी या ठिकाणी थोडी कढीपत्त्याची पानं घेते। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेतल्या, ते इथे घेते। आता आपण शेंगा जी उकडायला ठेवलं होतं ते उकडले आहेत की नाही चेक करूया। तुम्ही पाहू शकता छान उकडले गेले आहेत। आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे। या भाजीला जास्त तेल लागत नाही। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालायची। जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण ठेचून घेतलेलं लसूण घालायचं आणि हा लसूण आता छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा। लसूण छान तळल्यानंतर यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो इथे घालायचा आहे। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं घेतली होती ते सुद्धा इथे घालायचे आहेत आणि आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं। कांदा छान तळला गेला आहे। आता यामध्ये आपण चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा। आता हा टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। टोमॅटो थोडासा कच्चा आहे तोपर्यंतच आपल्याला हा काळा मसाला घालायचा आहे। हा काळा मसाला घरी बनवलेला आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 4 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। या ठिकाणी मी थोडे शेंगदाणे भाजून घेतले, त्यात 2 चमचे पांढरे तीळ घालून मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे। आता हे मसाले छान मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स झाले की यामध्ये आपण उकडून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा यामध्ये घालायच्या आणि अजून एक या शेंगा उकडताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यानंतर आपण मीठ घालताना थोडंसं आपण चवीकडे लक्ष देऊनच मीठ घालायचं आहे। आता या शेंगा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। याला थोडीशी बाइंडिंग यावी म्हणून मी अगदी 2 चमचे पाणी घालते। या पाण्यामुळे मसाला आणि ह्या शेंगामध्ये छान बाइंडिंग येते। आता ही भाजी छान एकजीव करून घ्यायचा आणि 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी परतून घेऊया। भाजी छान मिक्स झाली आहे। यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि परत एकदा ही भाजी कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया। चला तर मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा आणि अशीच घेवड्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आता ही भाजी आपण प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे। ही भाजी चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते। चला तर मग भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज आपण टाकाऊपासून टिकाऊ भाजी बनवणार आहोत, ते सुद्धा खूप पौष्टिक असणार आहे।
तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून कळलंच असेल की मी कशाबद्दल बोलत आहे। हे टरबुजाची सालं आहेत। आता उन्हाळा सुरू झालाय, सर्वांच्या घरी टरबूज आणले जातात, पण काय होतं टरबुजामध्ये जो लालसर भाग असतो आपण फक्त तोच खातो आणि तो पांढरा भाग असतो तो फेकून देतो। पण बऱ्याच लोकांना माहीतच नाहीये की टरबुजाच्या लालसर भागापेक्षा पांढरा भाग जास्त पौष्टिक असतो। याच्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन ए आणि बी असतं। याला काहीच चव नसते म्हणून आपण याला फेकून देतो, पण या भाजीत जे मसाले आपण टाकू त्या चवीची भाजी बनते। आपण जर यामध्ये गरम मसाला घातला तर ही भाजी तिखट मसालेदार बनते, तसंच चाट मसाला घातला तर चटपटीत बनते। चला तर मग आता याची भाजी कशी बनवायची ते पाहूया। सर्वात आधी या टरबुजाच्या सालाचा जो काळसर भाग आहे तो काढून घेऊया। हा जो काळसर भाग आहे तो खूप कडक असतो आणि शिजायला खूप जड जातो, त्यामुळे हा काळसर भाग काढून टाकायचा। हा काळसर भाग काढायला पिलरने जर अवघड जात असेल तर तुम्ही चाकूचा सुद्धा उपयोग करू शकता। चला तर मग सर्व काळसर भाग काढून झाला आहे। आता याला आपण एकसारख्या आकाराच्या फोडी करून घेऊया। इथे तुम्ही कुठल्याही आकाराच्या फोडी करू शकता, पण शिजायला थोडंसं सोपं जातं, त्यामुळे एकसारख्या आकाराच्या शक्यतो फोडी करायच्या। तुम्ही पाहू शकता फोडी तयार आहेत आणि एकसारख्या आकाराच्या सुद्धा झाल्यात। आणि जो हा लालसर भाग मी थोडा थोडा ठेवलाय तो असाच ठेवायचा आहे, कारण ही भाजी शिजवायला आपण जास्त पाणी वापरणार नाही आहोत। या लालसर भागामध्ये जे पाणी असतं त्या पाण्यावरच ही भाजी शिजवून घेणार आहोत। आणि अजून एक, या लालसर भागामुळे थोडासा या भाजीला गोडसर चव येते, त्यामुळे सुद्धा हा लालसर भाग मी थोडासा शिल्लक ठेवलाय। फोडी करून झाल्यानंतर एका कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचे। या भाजीला तुम्ही साध्या तेलापेक्षा मोहरीचं तेल सुद्धा वापरलं तर चालेल किंवा तूपही वापरलं तरी सुद्धा चालेल। तेल छान गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी घालायचं आहे। आता मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ घालते। आता हे पांढरे तीळ सुद्धा छान तडतडू द्यायचे। तीळ सुद्धा छान फुलले आहेत। आता यानंतर 1 चमचा बारीक वाटून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला हा तळून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात मी 1 हिरवी मिरची कट करून घालते। इथे तुम्ही 1 हिरवी मिरची उभी कट करून सुद्धा घालू शकता। चला तर मग लसूण आणि मिरची छान तळली गेली आहे। आता यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घालते। आता हा कांदा जास्त लालसर करून घ्यायचा नाहीये, हलकासा कच्चा राहील इथपर्यंत आपल्याला तो तळून घ्यायचा आहे। आता यामध्ये 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायचे आणि परत एकदा हे छान तळून घ्यायचे। चला तर मग कांदा छान तळला आहे, तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये मसाले घालण्याची वेळ आली आहे। सर्वात आधी इथे मी चवीपुरतं मीठ घालते। त्यानंतर लाल मिरची 1 चमचा आणि धने पावडर 1 चमचा घालून आता ही भाजी छान मिक्स करून घ्यायचं आहे। या भाजीत मी जास्त मसाले घालत नाहीये, साधी आणि सोपी भाजी बनवणार आहे। जगभरातले मसाले घालून या भाजीला कॉम्प्लिकेटेड अजिबात बनवणार नाहीये। चला तर मग मसाले परतून तयार आहेत। याचा सुवास सुद्धा खूप छान दरवळतोय। याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत, त्यामुळे लगेचच मसाले करपण्याच्या अगोदर आपण फोडी घालूयात। ही भाजी जास्त वेळ शिजवायची गरज लागत नाही, अगदी 5-10 मिनिटातच ही भाजी तयार होते। याच्यात भरपूर पाणी सुद्धा घालायची गरज नाहीये, यामध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे याच्याच पाण्यावर ही भाजी शिजली जाते। पण जर तुम्हाला ही भाजी रस्सा बनवायची असेल तर तुम्ही मात्र यामध्ये पाणी घालू शकता। पण आता ही भाजी मी तोंडी लावण्यासाठी चटणी जशी बनवतात किंवा साईड डिश जशी बनवतात तशी बनवते, त्यामुळे मी यामध्ये पाणी बिलकुल वापरणार नाहीये। तुम्ही पाहू शकता फोडी छान मिक्स झाल्यानंतर ह्या भाजीला खूप छान कलर आलाय आणि खूप टेस्टी सुद्धा बनते। आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी ही भाजी तोंडी लावण्यासाठी बनवते, तर तुम्हाला जर ही चपाती बरोबर खायची असेल तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे सुद्धा ही भाजी खूप चविष्ट लागते।
आता ही भाजी साधारणतः 5 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। 5 मिनिटं झाली आहेत, तुम्ही पाहू शकता भाजी छान शिजली सुद्धा आहे। ही भाजी अजिबात तळाला चिटकत नाही, यामध्ये भरपूर पाणी असल्यामुळे आपण पाणी घालण्याची गरज नाही। जर तुम्हाला ही भाजी रस्सा बनवायची असेल तर टरबुजाचा थोडासा भाग तुम्ही मिक्सरमध्ये काढून ते गोड पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता, त्यामुळे सुद्धा ही भाजी खूप तिखट आणि गोड चवीची होते आणि खूप टेस्टी लागते। आता मला सांगा, हे टाकाऊपासून टिकाऊ भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। आता यावर थोडीशी कोथिंबीर टाकून परत एकदा मिक्स करूया। तुम्ही पाहू शकता भाजीला खूप छान कलर आलाय, त्याचबरोबर चवदार सुद्धा तेवढीच बनली आहे आणि त्यापेक्षाही जास्त म्हणजे ही भाजी खूप पौष्टिक आहे। त्यामुळे ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि आता ही प्लेटमध्ये सर्व्ह करूया। चला तर मग माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर। नमस्कार, मी जयश्री तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वांनी गवारीच्या खूप प्रकारच्या भाज्या खाल्ल्या असतील, पण आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती तुम्ही एकदा खाल्लात तर त्याची चव तुमच्या दिवसेंदिवस लक्षात राहील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे आणि इथे मी 150 ग्राम गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याला नीट करून घेतल्यात, ते आता आपण भाजून घेणार आहोत। या गवारीच्या शेंगा भाजायला जास्त तेलाची गरज लागत नाही, अगदी थोडंसं तेल घालायचं आणि भाजून घ्यायचं। या गवारीच्या शेंगा जास्त भाजायच्या नाहीयेत, अगदी करपेपर्यंत, त्या हलकासा रंग बदलेपर्यंत किंवा एखादा डाग पडेपर्यंत या शेंगा भाजायच्या आहेत। चला तर मग या गवारीच्या शेंगा हलक्याशा भाजल्या गेल्यात, आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता याच कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचंय किंवा जेवढं आपण नॉर्मल भाजीसाठी तेल वापरतो तेवढं घ्यायचंय। तेल कडकडीत गरम झाल्यानंतर लगेचच यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे। आता मोहरी तडतडली की लगेचच यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे। आता हे घातलेले जिरे सुद्धा छान फुलू द्यायचे आहेत। आता लगेचच यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो इथे घालते आणि त्याचबरोबर काही कडपत्त्याची पानं सुद्धा घालते। आता हे छान तेलामध्ये रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा। या ठिकाणी हा कांदा जास्त परतायचा नाहीये किंवा लालसर होऊ द्यायचा नाही, अगदी रंग बदलेपर्यंत किंवा याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा हलकासा तळला गेलाय। आता यामध्ये 4 मोठ्या पाकळ्या लसणाच्या बारीक ठेचून घालायचं। त्यानंतर सुकं खोबरं वाटून घेतलंय ते इथे घालायचं आणि गवारीच्या शेंगा पचायला जड असतात त्यामुळे हिंग घालायचं आणि छान परतून घ्यायचं। सुकं खोबरं घातल्यामुळे या फोडणीचा खूप छान सुगंध सुटलाय। तुम्ही पाहू शकता लसूण आणि सुकं खोबरं छान परतलं गेले। आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूया। मसाल्यांमध्ये सर्वात आधी लाल तिखट घातले, त्यानंतर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घालायचा। त्यानंतर पांढरे तीळ मोठे मोठे वाटून घेतले ते इथे घातले। त्यानंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचंय आणि सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले छान परतून घ्यायचे। या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट थोडंसं कमीच वापरायचं, कारण काय होतं की आपण जर शेंगदाण्याचं कूट जास्त घातलं तर भाजीची चव ही मंद होते आणि दुसरं म्हणजे गवारीची जी ओरिजिनल टेस्ट असते ते कुठेतरी मिस होतं। आता हे मसाले छान परतले गेलेत। आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे। भाजीला लागतं तेवढं सगळं पाणी या ठिकाणी वापरायचं नाहीये, फक्त 3-4 चमचे पाणी या ठिकाणी वापरायचे, म्हणजे सर्व मसाले या पाण्यामध्ये थोडेसे परतले जातील। तुम्ही पाहू शकता आपण घातलेलं पाणी सर्व जिरपलं गेलंय।
आता लगेचच काय करायचं, या ठिकाणी आपण जे भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा आहेत ना त्या या ठिकाणी घालायच्या. आता या गवारीच्या शेंगा या मसाल्यामध्ये खूप छान कोट करून घ्यायचं, म्हणजे या सर्व मसाल्याचा फ्लेवर या गवारीच्या शेंगामध्ये आतपर्यंत उतरला जाईल. गवारीच्या शेंगा 1-2 मिनिटे या मसाल्यांमध्ये परतून घेतल्यानंतर 1 ग्लास गरम पाणी या ठिकाणी घालते. लक्षात ठेवा, कुठल्याही भाजीला पाणी घालते वेळी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, कारण काय होतं, गरम पाणी जर आपण भाजीमध्ये टाकलं तर त्याची कुकिंग प्रोसेस जी असते ती थांबत नाही आणि त्याचबरोबर जी भाजीची चव असते ते टिकून राहते. आता ही भाजी 6 ते 7 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. आता पाहूया आपली भाजी शिजली आहे की नाही ते. तुम्ही पाहू शकता भाजीमध्ये पाणी अजून शिल्लक आहे आणि त्याचबरोबर भाजी थोडीशी शिजायची सुद्धा बाकी आहे. त्यामुळे भाजीमध्ये जे पाणी शिल्लक आहे त्या पाण्यावरच ही भाजी पूर्ण शिजली जाईल. आणि जर ही भाजी तुम्हाला अशीच ग्रेव्हीवाली पाहिजे असेल तर मी या ठिकाणी 1 ग्लास पाण्याचा वापर केला ही भाजी शिजण्यासाठी, तर तुम्ही 1.25 ग्लास पाणी इथे घालू शकता. इथे मी या ठिकाणी 1 गवारीची शेंग शिजली आहे की नाही ते चेक करते. तुम्ही पाहू शकता थोडीशी शेंग शिजायची बाकी आहे. अजून 2 ते 3 मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेऊया. चला तर मग भाजी छान शिजली आहे. आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. ही भाजी बघूनच तोंडाला खूप पाणी सुटले. अशा पद्धतीची गवारीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमधून सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर. नमस्कार, मी जयश्री. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण मस्त मसालेदार कोबीची भाजी बनवते. ही भाजी आपण कुठलेही वाटण न करता, जगभरातले मसाले न वापरता ही भाजी सोप्यात सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. इथे मी कोबी धुवून आणि निवडून घेतली आहे. याच्यात काही कोबी खराब असेल किंवा किडे असतील ते सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि अशा मोठ्या मोठ्या साईजमध्ये हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता हे जास्त छोट्या आकाराचेही नाही आहेत आणि जास्त मोठेही आकाराचे नाही आहे, एकदम मिडियम साईजचे आहेत. आणि असे जे देठ असतात शेवटी ते सुद्धा मी इथे काढून घेतले आहेत. चला तर मग लगेचच पुढची प्रोसेस करूया. इथे मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला घेतलंय. पाणी थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर लगेचच पाणी ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि हळद पाण्यामध्ये छान मिक्स होईल. आणि लगेचच यामध्ये आपण निवडून घेतलेली कोबी घालायची आहे. या प्रोसेसमुळे कोबीमध्ये जी चुकून राहिलेली जी इम्प्युरिटी असते किंवा किडे असतात ते वर येतात आणि कोबी छान शिजला सुद्धा जातो. त्याचबरोबर हळदीमुळे या कोबीला छान कलर सुद्धा येतो. आता हा कोबी या पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवायचा नाही आहे. अगदी 1 उकळी येईपर्यंत हा कोबी या पाण्यात ठेवायचा आहे. उकळी यायला जास्तीत जास्त 2 मिनिटं लागतील. तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. आता हे कोबी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी चाळणीमध्ये कोबी काढून घेतला आहे. हा खूप गरम आहे, याला कलर सुद्धा खूप सुरेख आलाय. तुम्ही पाहू शकता मी ज्या पद्धतीने हा कोबी मसाला बनवते ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही जर नॉनव्हेज खाणारे असाल तर या भाजीपुढे नॉनव्हेज सुद्धा विसरून जाल. आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मध्यभागातून स्प्लिट करून या तेलात टाकायच्यात. हिरव्या मिरच्या छान तळल्या की यामध्ये लगेचच 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता तो इथे घालायचा आहे. या भाजीला कांदा थोडासा जास्त वापरला तरी सुद्धा चालेल. या कांद्यामुळे सुद्धा या भाजीला खूप छान टेस्ट येते.
आता या कांद्याबरोबर थोडे कढीपत्त्याची पानं सुद्धा मी तेलात परतून घेणार आहे। या भाजीला कांदा जास्त परतायची गरज नाही आहे किंवा लालसर होऊ द्यायची गरज नाही, अगदी गुलाबी रंगापर्यंत हा कांदा तळून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कांद्याचा कलर थोडासा चेंज झालाय। आता मी एक छोट्या साईजचा टोमॅटो कट करून यामध्ये घालते। टोमॅटो जास्त नाही घालायचा, एक छोट्या आकाराचा टोमॅटो सुद्धा या भाजीला खूप पुरेसा होतो। आता हे टोमॅटो थोडेसे मऊ झाले की आपण यामध्ये मसाले घालूया। या भाजीला जास्त तामझाम करायची गरज नाही किंवा कुठलेही वाटण सुद्धा करायची गरज नाहीये। अगदी अचानक पाहुणे जर घरी आले तर तुम्ही ही फटाफट भाजी करून त्यांना वाढू शकता। अगदी पनीरच्या भाजीला सुद्धा मागे पाडेल अशी ही कोबी मसाल्याची भाजी बनवून तयार होते। आता आपण थोडेसे मसाले घालूया। त्यामध्ये मी 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, यामुळे कलर खूप छान येतो। त्यानंतर अर्धा चमचा सांबर मसाला घालायचा। या मसाल्यामुळेच या भाजीची टेस्ट खूप छान बनते। मी मराठवाड्यातली आहे, त्यामुळे मराठवाड्यातली कुठलीही भाजी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय अधुरी आहे। त्यामुळे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ घालून आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया। मसाले मिक्स करून झाल्यानंतर थोडे मसाले करपू नयेत म्हणून मी 2 चमचे पाणी घालते। आता हे मसाले छान शिजवून घेऊया, म्हणजे या मसाल्यातला सर्व अर्क यामध्ये उतरला जाईल। तुम्ही पाहू शकता मसाले छान शिजले गेले आहेत। आता यामध्ये आपण कोबी टाकूया। आपण जी उकडून घेतलेली कोबी होती ती सर्व यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घेऊया। आपण या भाजीमध्ये जो सांबार मसाला घातलाय तो या भाजीचा महत्त्वाचा मसाला आहे। त्या मसाल्यामुळे छान या भाजीला टेस्ट येते आणि सांबार मसाला सर्वांच्या किचनमध्ये अगदी सहज उपलब्ध असतो। त्यामुळे या भाजीमध्ये सांबार मसाला तुम्ही नक्की टाका। त्यामुळे ही भाजी 100% तुम्हाला आवडणार आहे हे तर नक्कीच आहे, पण जे ही भाजी खातील ते सुद्धा तुमची तारीफ केल्याशिवाय अजिबात थांबणार नाहीत। मसाल्यांमध्ये कोबी छान मिक्स करून झालाय। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे हे कोबी आपल्याला शिजवून घ्यायचे। इथे मी या भाजीमध्ये गरम पाणी टाकले। मी कुठल्याही भाजीमध्ये गरम पाण्याचाच वापर करते। गरम पाण्यामुळे एकतर भाजी लवकर शिजली जाते आणि त्याची टेस्ट सुद्धा टिकून राहते। आता यावर एक झाकण ठेवून ही भाजी 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकता ही भाजी खूप टेस्टी बनली आहे। याच्यावर तरी सुद्धा खूप छान आली आहे। याच्यातलं पाणी सर्व आटलं जाईल। ही थोडीशी सुकी भाजीच बनवली आहे। तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल तर थोडंसं पाणी अजून वाढवा। ही भाजी तुम्हाला टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाता येणार आहे आणि त्याचबरोबर हे बनवायला अजिबात वेळ लागत नाही। अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते। चला तर मग भाजी रेडी आहे। आता यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्हाला जर माझा हाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर। नमस्कार, फूडी जयश्री या चॅनलमध्ये मी जयश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्या बरोबर खूप सोपी आणि झटपट तयार होणारी वांग्याची रस्सा भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे काही वांगी घेतली आहेत। या वांग्याची मी काटे आणि देठ काढली आहेत। त्याचबरोबर या वांग्याला 6 ते 8 भागांमध्ये चिरून घेतली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि भाजी बनवायला वेळ असेल तर वांगी मिठाच्या पाण्यात ठेवायची, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। आता एका पॅन मध्ये 2 मोठे चमचे तेल घ्यायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये हे वांगे टाकायचे आणि वांगे आपल्याला 50% शिजवून घ्यायचे आहेत। थोडंसं वांगी परतून घेतली की त्यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं। अधूनमधून झाकण काढून वांगी हलवून घ्यायचं, म्हणजे वांगी एकाच साईडने शिजणार नाहीत। अधूनमधून हलवल्यामुळे वांगी सर्व बाजूने एकसारखी शिजली जातील। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता वांगी छान शिजली आहेत। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता त्याच पॅन मध्ये थोडंसं तेल मी जास्त वाढवलंय आणि त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा। जेवढा शक्य आहे तेवढा हा बारीक कांदा चिरायचा, म्हणजे आपल्याला या कांद्याची पेस्ट बनवायची गरज लागत नाही। आता हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेऊया।
तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कांद्याचा कलर थोडासा चेंज झालाय, म्हणजे गुलाबी रंगाचा झालाय। आता यामध्ये मी आलं आणि लसूण घालणार आहे, ते मी बारीक ठेचून घेतलंय आणि त्याचबरोबर 1 चमचा खोबऱ्याचा किस घालते। आता हे छान आपण मिक्स करून परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता आलं लसूण आणि खोबऱ्याचा किस छान परतून घेतलाय। आता यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालते। आता हा टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता टोमॅटो थोडेसे मऊ झालेत। आता या ठिकाणी आपण कोथिंबीर घालणार आहोत। इथे मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। कोथिंबीर या स्टेजला घातल्यामुळे काय होतं, कोथिंबीरीमधला सर्व वास या भाजीमध्ये उतरला जातो। आता याचा खमंग वास येईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। चला तर मग कोथिंबीरीचा छान वास सुटलाय। आता यामध्ये कोरडे मसाले घालूया। त्यामध्ये सर्वात आधी मी 1 चमचा जिरे पावडर घालते। त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालते। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घालते। यामुळे कलर आणि टेस्ट दोन्ही छान येतं आणि चवीपुरतं मीठ घालून हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत। मसाले छान परतले गेलेत, याचा खमंग वास सुटलाय। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून हे मसाले पुन्हा एकदा शिजवून घेऊया। मी प्रत्येक भाजीच्या व्हिडिओमध्ये हे सांगत असते की भाजीला कधीही पाणी वापरताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजीचा खमंग वास किंवा चव तशीच टिकून राहते। त्याचबरोबर ही भाजी लवकर शिजली जाते। या मसाल्यामध्ये 2 चमचे पाणी घालून हे मसाले छान शिजवून घ्यायचे। आता यावर झाकण ठेवून मसाले छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटले। आता हे एकदा मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपण भिजत ठेवलेली जी वांगे आहेत ते यामध्ये टाकूयात। या मसाल्यामध्ये वांगे कोट करून घेतल्यामुळे काय होतं, सर्व मसाल्याचा जो वास आहे किंवा फ्लेवर आहे तो सर्व या वांग्यामध्ये उतरला जाईल आणि ही भाजी खूप टेस्टी बनेल। ही वांगे 1-2 मिनिटं अशीच मिक्स करत राहायचे। वांगी छान मसाल्यामध्ये कोट झाल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट घालते। आता हे शेंगदाण्याचं कूट सुद्धा या भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया। या पद्धतीने किंवा या प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। जेही लोक ही तुमच्या हातची भाजी खातील ते तारीफ करताना अजिबात थकणार नाहीत, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। जर तुम्हाला ही भाजी टिफिनमध्ये न्यायची असेल तर आपण जेव्हा वांगी तळून घेतलं होतं तिथे सर्व 100% ही वांगी तळून घ्यायचे आणि असाच मसाला डब्यामध्ये नेऊ शकता। हा मसाला सोबत सुद्धा ही वांग्याची भाजी खूप अप्रतिम लागते। पण आज मी तुम्हाला रस्सा भाजी दाखवणार आहे, त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी घातले। इथे थोडंसं पाणी अजून कमी वाटते, त्यामुळे अजून मी इथे पाणी घालणार आहे। तर टोटल मी या भाजीमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी वापरले। आपण यामध्ये शेंगदाण्याचं पीठ घातलं असल्यामुळे थोडंसं पाणी आटलं जातं आणि अजून भाजी ही घट्ट होते। आता यावर झाकण ठेवून 2-3 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया, म्हणजे आपण वांगे 50% शिजवून घेतले होते तेही ते पूर्ण शिजले जातील। तुम्ही पाहू शकता वांग्याची भाजी खूप छान बनली आहे, खूप अप्रतिम वास येतोय, त्याचबरोबर तरी सुद्धा खूप छान आली आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही भाजी लगेचच सर्व करायची नाही, थोडं थंड होऊ देऊया, म्हणजे या भाजीला अजून घट्टपणा येईल। जर हा माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर माझ्या तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।